अमरावती शहरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे ही आता मोठ्या चिंतेची बाब बनली आहे। यावर अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। त्यांनी येणाऱ्या काळात अंबानगरीतील शांतता आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। सिटी न्यूजशी बोलताना त्यांनी नेमके काय म्हटले आणि काँग्रेस पक्षाने प्रशासनाला काय इशारा दिला पाहूया सविस्तरमध्ये। आज आपल्यासोबत आहे माजी पालकमंत्री सुनील देशमुख। डॉक्टर सुनील देशमुख यांनी अमरावती शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे आणि आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आपण त्यांच्यासोबत चर्चेला इथे आलेलो आहे। शहरामध्ये ज्या प्रकारे विकास व्हायला पाहिजे, महानगरपालिकेचे आयुक्त नवीन सौम्या शर्मा आलेले आहे, काय काय आपल्या अपेक्षा आहे या शहराच्या विकासासाठी, काय काय काम जे आहे विकासाचं ठप्प पडलेलं आहे। ही गोष्ट तर मान्यच करावी लागेल की अमरावती शहर हे गेल्या 5-6 वर्षापासून त्याची गाडी रुळावून संपूर्णपणे घसरलेली आहे। अनागोंदी कारभार, भ्रष्टाचारचा उत्माद, खराब क्वालिटीचे रस्ते, साफसफाईचा उजाडलेला बोजबाऱ्या, सर्वसामान्य लोकांच्या समस्याकडे असलेले दुर्लक्ष आणि प्रशासकाची आणि अधिकाऱ्यांची मनमानी आणि सर्वसामान्य लोकांची दैनंदिन व्यवस्था एकदम खराब झालेली आहे। आणि म्हणून आज 12 वर्षांनंतर श्रीमती सौम्या शर्मा चांडके आलेल्या आहेत। लोकांना त्यांच्यापासून खूप अपेक्षा आहेत आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी जे आतापर्यंतचे जे काम केलेलं आहे ते काम वाखाणण्याजोगं आहे असं मला प्रामाणिकपणे वाटते। आणि त्यांनी असंच काय सर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आतापर्यंत राजकारणी लोकांना शिवाय द्यायचे की राजकारणामुळे देशाचा, राज्याचा आणि शहराची दुरावस्था होते, त्यांच्या नाकर्तेपणामुळे ते दुर्लक्ष। पण आता तुम्ही पाहिलं असेल की गेल्या 2022 नंतर 25पर्यंत महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर म्हणजे नगरसेवकाची बरखास्ती झाल्यानंतर 3 वर्षापर्यंत इथे प्रशासक म्हणून अधिकारी होते। त्यांनी अमरावती शहराची एवढी दुरावस्था आणि इतकी केली होती की कधीच झाली नाही। मी तुम्हाला फक्त एकच एक्झाम्पल सांगतो की 2018 साली केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास खात्याने एक सर्वे केला होता। त्या सर्वेचं नाव होतं ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स, म्हणजे राहण्यासाठी योग्य असलेली शहरं। आणि 111 शहराचा त्यांनी पूर्ण देशातला सर्वे केला होता। त्याच्यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूरपासून अहमदाबाद, सुरत सगळे पुऱ्या महाराष्ट्र देशातले 111 शहर होते। आणि तुम्हाला सांगतो अमरावती शहर संपूर्ण देशात 16व्या नंबर आलं होतं, म्हणजे राहण्यासाठी योग्य असलेलं शहर। 1 नंबरवर पुणे होतं, 2 नंबरवर नवी मुंबई होतं आणि असं खालकर नागपूर 31व्या नंबरवर होतं, नाशिक 54व्या नंबरवर होतं। आणि अमरावती शहर सर्व दृष्टीने म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पोल्युशन, हेल्थ या सगळ्या साफसफाई या बाबतीत मधून होतं। आज जर तो सर्वे झाला तर अमरावती शहर हे 150च्या वरती चाललं जाईल आणि ही पूर्ण दुरावस्था राज्यकर्ते, जनप्रतिनिधी आणि प्रशासनाची यांची हातमिळवणी आणि त्या अनुषंगाने लोकांच्या ज्या सर्वसामान्य समस्या आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष। पण आज आम्हाला थोडीशी आशा असे वाटत आहे की ज्या नवीन आयुक्त आलेले आहेत त्या डायरेक्ट IAS असल्यामुळे कोणत्याही राजकीय दबावाखाली त्या निर्णय घेणार नाहीत। सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठीचेच ते निर्णय घेतील आणि ते तुम्ही पाहत असाल। काय म्हणणार की आता शहरामध्ये जी गुन्हेगारी वाढत आहे आणि शहराला भीतीचे वातावरण पसरले असं वाटत आहे, काय आपल्या प्रतिक्रिया? मला तर कधी आश्चर्य वाटतं की अमरावती शहर क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र झालेलं आहे। रोज 2-3 मर्डर आणि बरं काय आहे या पोलीस अधिकाऱ्यांचं, हे पोलीस अधिकारी जेव्हा नवीन येतात ना तेव्हा 2-3 खूप धामधूम करतात। आम्ही गावातले सट्टे बंद करून टाकू, आम्ही गुन्हेगारी बिलकुल खपवून घेणार नाही, माझ्याशी गाठ आहे, एक तर कायद्यात राहा नाहीतर जेलात जा। मार त्याला काय म्हणतात भीमदेवी थाटात हे करतात। 8 दिवस झाले की आहे ते हप्ते वाढवून घेतात आणि सारं रान मोकळं करून टाकतात आणि जनप्रतिनिधी एक शब्दाने बोलत नाही। बरं जनप्रतिनिधीची खासियत पहा, तिकडे विधानसभेमध्ये विधान परिषदमध्ये मार कायदा आणि सुव्यवस्थेचे वाभाडे काढतात
की कशी कायदा व्यवस्था अमरावतीत बिघडलेली आहे, कसं इथे MD ड्रग, बटका, गुटखा याचं कसं अतिरेक झालेला आहे, कसे कसे खून हत्या होऊन राहिले आहे, कसे कसे चायना चाकू निघून राहिले आहेत, रिव्हॉल्वर निघून राहिले आहेत, मार त्या पोलिसांची अशी तैशी करतात. आणि इकडं खाली पाहिलं तर जेवढं असतं त्यापेक्षा दुपटीने चालू असते. सट्ट्याचे अड्डे डबल झाले, मटक्याचे अड्डे डबल झाले. अहो आत्ता जो गुटखा पकडला, म्हणजे परवाच पेपरला आलं की अहिल्यानगरमध्ये एक ट्रकमध्ये गुटखा पकडला 84 लाखाचा, आणि त्या ट्रकवाल्यांनी त्या ड्रायव्हरनी हे तिथे लिहून दिलं की हा गुटखा मी अमरावतीतून आणलेला आहे. आपल्या इथे जे सोमनाथ घारगे म्हणून DCP होते तेच SP आहे. मी त्यांना फोन करून विचारलं, हो साहेब म्हणे, त्यांनी सांगितलं. म्हणजे तुम्ही इकडे विधान परिषदेमध्ये मार असा दाखवायचा की आम्हाला खूप अमरावती शहराची काळजी आहे, खूप आम्हाला लोकांच्या, सर्वसामान्य लोकांसाठी आम्हाला काही करायचं, आणि धडधडीत खाली सगळं सुरू असताना तिथे डोळे झाक करायची, त्यांच्याकडे ढुंकून पाहायचं नाही. म्हणजे तुमचा नेमका अर्थ काय? जसं पोलिसांचे हप्ते वाढवून घेतले तसं काही तुमचा काही त्याच्यामध्ये तुमचाही काही तुम्हालाही काही त्याच्यातून अपेक्षा आहेत की काय? मला तर आश्चर्य. मी हे अत्यंत जबाबदारीने बोलतो, कारण की मी आतापर्यंत प्रत्येक गोष्ट जबाबदारी सांगत होतो. तुम्ही विधानसभेमध्ये जर कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष वेधायला लावत असाल आणि पोलिसांची खरडपट्टी करून सारा अमरावती शहर किती क्राईम झालं, महाराष्ट्राचा क्राईम कॅपिटल झाला म्हणून तिथे सांगत असाल, आणि इकडे आल्यानंतर त्याच्यात काही सुधारणा जर होत नसेल तर हे वायफळ बोलणं बंद केलं पाहिजे त्यांनी. आणि दिवसाढवळा पोलीस उपनिरीक्षकाचा खून होतो. एक खून तो दुसरा चोरीच्या प्रकरणात पकडलं, तो सांगतो की मैंने खून किया 8 दिन पहिले. पोलिसाला माहीतच नसते की खून झालाय. वारे पोलीस आणि ही क्राईम तर बरं, क्राईमचं पण असं आहे की तुम्ही त्यांची कंप्लेंट केली ना, अच्छा कंप्लेंट केली आहे का, अच्छा हा कोणत्या पक्षाचा आहे, तो कोणत्या पक्षाचा आहे, अच्छा तो सत्तारूढ पक्षाचा नाही का, साले उसके बंद करो धंदे, उसको बिल्कुल धंधे बंद करो, नहीं बंद नहीं करते होंगे तो मार ठोक के पुलिस स्टेशन में आओ. आणि सत्तारूढ पक्षाच्या छत्रछायाखाली असलेले धंदे ते चालू ठेवावे. मी आज त्यांना सांगून ठेवतो की सुधरून जा. आम्ही एक प्रॉपर वेळेपर्यंत वाट पाहू. क्राईम ब्रँचचे आम्ही जेही अधिकारी आहेत त्यांना सांगतो, तुमचे हे असे हप्तेखोरीचे धंदे जर सुरू राहिले आणि असेच या पद्धतीने सिलेक्टिव्ह ॲक्शन, म्हणजे हा कोणाचा माणूस आहे, तो कोणाचा माणूस आहे, तो कोणाचा माणूस आहे, हा अमक्या आमदाराच्या जवळचा आहे का, तो अमक्या आमदाराच्या जवळचा आहे का, मग त्याला हात लावायचा नाही, मग त्या आमदाराच्या विरोधात कोणी काम केलं की त्याला पकडायचं. हे धंदे बंद करा. माझ्याजवळ आमच्याजवळ सर्व पुरावे आहेत. काँग्रेसनी, युवक काँग्रेसनी या बाबतीत आयुक्तांनाही सांगितलं आहे, पोलीस आयुक्तांनाही आम्ही ही जाणीव करून दिलेली आहे की तुम्ही या प्रकार, आता एवढा मोठा त्या रेट्रो बारमध्ये हे पकडलं, तुम्हाला माहीत नव्हतं. आता आम्ही त्यांच्याकडे पाहणार आहे की त्या रेट्रो बारचा परवाना रद्द होतो का, तो रेट्रो बार बंद होतं का, नाही तर या अनुषंगाने पुन्हा हप्ते वाढवून घेण्याची जर तुमची प्रक्रिया सुरू राहिली तर अमरावती शहरामध्ये आम्ही सुद्धा आहोत याची जाणीव ठेवा, असं मला या प्रसंगी म्हणायचं आहे. आणि हे जे अवैध धंदे आहे, हे अवैध धंदेला कोणाचाही राजकीय आश्रय असला तरी सगळे अवैध धंदे बंद करा. विधान परिषदेमध्ये मोठ्या गर्जना करण्यापेक्षा अमरावती शहरात जे वास्तविक घडलं आहे त्याच्याकडे लक्ष द्या, असं माझं या प्रश्न म्हणणं आहे. सुरू आहे, पुन्हा ते सुरू होतात. तुला सांगतो ना, म्हणजे तुम्ही पाहिलं ना, आल्या कमिशनर साहेबांनी, पोलीस कमिशनर आल्या धाडी पकडल्या. तुम्हाला आठवत असेल की गुटख्याच्या धाडी पडल्या, गोडाऊन सील केले. त्यांनी मोठं सांगितलं की बिलकुल मी खपवून घेणार नाही, मटका गुटखा MD. 8 दिवसानंतर पुन्हा जसं तसं. म्हणजे त्या काळी असं होतं की कोणत्याही फांठेल्यावर 7-8 दिवस एक गुटख्याची पुडी सापडत नव्हती. आज पुणे पहा की सारे तुम्हाला दिसते की पुरा जसं तसंच आहे. म्हणजे तुम्हाला हप्ते वाढवून घ्यायचे होते का? आणि काय आम्ही अमरावती शहराचे लोक, म्हणजे कोणी यावं अमरावती शहराच्या सर्वसामान्य लोकांच्यावर टपली मारावी, निघून जावं, पैसे जमा करावे, लाखो करोड रुपये ते घेऊन जावं आणि अमरावतीची दुरावस्था करून घ्यायची, अमरावतीची संस्कृती नेस्तानाबूत करायची. त्या टापडिया मॉलमध्ये हुक्का बार सुरू आहेत. अनेक शहरामध्ये अनेक हॉटेलमध्ये हुक्का बार सुरू आहेत. तिथे लहान मुलं मुली
हुक्का पिताना दिसतात, त्याचे फोटोज आणि व्हिडिओज आमच्याजवळ आहे. 25 वर्षाच्या खालील दारू न देत असताना माहीत असतं 17-18 पोरांना तुम्ही दारू सर्व करून द्याले हॉटेल्समध्ये. हे सर्व काय चालू आहे? आणि काय जनप्रतिनिधी धृतराष्ट्रासारखे बसलेले आहेत, मला समजत नाही. मला वाटतं या सगळ्या गोष्टी ताबडतोब बंद केल्या पाहिजे. ऑनलाईन जुगार, चक्री जुगार, काय झालं काय? मला अरे असं अमरावती शहर नव्हतं. आम्ही जेव्हा जनप्रतिनिधी म्हणून काम करत होतो तेव्हा असं अमरावती शहर नव्हतं, हे मी अत्यंत दाव्याने सांगतो. आणि म्हणून तुम्हाला माहीत आहे की आत्ता जो मागचा सर्वे आला की जो तोंडाचा जो कॅन्सर आहे, म्हणजे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि तिथच्या लोकांनी जे मला सांगितलं, त्याच्यामध्ये 60% रोगी हे कॅन्सर हे अमरावती जिल्ह्यातले आहेत. 60%, पूर्ण विदर्भातले 60%. आता तुम्ही समजून घ्या की किती भयावह परिस्थिती आहे. म्हणजे चक्री जुगार, छोटे कोणता चंडीमुंडी कोणती तरी एक जुगार आहे, तोही अमरावती शहराच्या लागून सुरू आहे. आणि काय मला समजतच नाही की तिथे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये भाषणं करायचे, इथं त्यांच्याच हात मिळवणी करायची. काय म्हणणार, महाराष्ट्र शासनाचा जो नवीन GR आले, नवीन जो विधेयक पारित केले, महाराष्ट्र सुरक्षा जनसुरक्षा विधेयक नाव दिलं आहे. डाव्या सरलीच्या विचारसरणीच्या लोकांना यांच्यावर कारवाई करणार, नक्षलवाद झाला, माओवाद झाला, यांच्यावर कारवाई करण्यासाठी विधेयक आहे म्हणतात. नागरिकांमध्ये संभ्रम आहे, ते नागरिकांच्या हिताचं विधेयक आहे की अहिताचं काय? नाही, हे संपूर्ण अहिताचं विधेयक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली असं म्हटलं आहे की अर्बन नक्षलवाद हा शब्द वापरला आहे. आणि मला आठवतं की लोकसभेमध्ये एका प्रश्नोत्तराच्या दरम्यानच्या अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी यांनी कॅटेगरी केली अत्यंत स्पष्ट शब्दात, अर्बन नक्षलवाद नावाचा कोणताही हा अस्तित्वात नाही, असं लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे. म्हणजे केंद्राचे गृहमंत्री संपूर्ण देशात कोणत्याही प्रकारचा अर्बन नक्षलवाद नाही असं म्हणतात. आणि त्याच वेळेस महाराष्ट्र शासन अर्बन नक्षलवाद आणि नक्षलाईट मुवमेंट यांना समोर करून किंवा नक्षलाईट मुवमेंटला समोर करून अर्बन नक्षलवादाच्या नावावर डाव्या संघटनेच्या लोकांना किंवा डावी विचारसरणीच्या लोकांना, म्हणजे तुम्ही बरं हे त्यांनी जो हा कायदा केला आहे, या कायद्याच्या अंतर्गत जी कलमं आहेत ती कलमं दुसरीकडे आहेतच ना. ऑलरेडी जी IPCची कलम आहे त्याच्यामध्ये ही कलमं अंतर्भूत आहेतच. त्या अनुषंगाने आपण त्याच्यावर कारवाई तुम्ही तसेच करू शकता. पण मला असं वाटते म्हणजे की गडचिरोलीमध्ये आणि इकडे अडाणीचे जे मोठे मोठे प्रोजेक्ट्स घेऊन राहिले, म्हणजे आता आहे जो नक्षलवाद 10-20 वर्षापूर्वी 20 वर्षापासून होता, तो अशा त्यांनी पाहता 6 महिन्यात सगळ्याला उडवलं. कसं का उडवलं माहीत? आता उडू शकले तर 10 वर्षापूर्वी उडवू शकले असते. पण आता अडाणीचा मोठा तो खनिजाचा मोठा तिथे माईन्स येऊन राहिल्या आणि नक्षलवादाकडनं त्या अडाणीच्या या प्रोजेक्टला धोका होऊ नये म्हणून यांनी फार नक्षलवाद तिथे संपवून टाकलं. चांगली गोष्ट आहे, पण तो पहिले संपायला पाहिजे होता ना. अडाणीसाठी संपवला तुम्ही. आता बघ याच्या विरोधात समजा महाराष्ट्रामध्ये आंदोलन होतील आणि त्याची अडचण अदानीला होईल, म्हणून अदानीला मागे ठेवून अर्बन नक्षलवादाच्या करून म्हणजे उद्याहून समजा एखाद्याने मोर्चा काढतो म्हटलं आणि मोर्चा काढतो आणि शासनाच्या विरोधात काही भूमिका घेतो म्हटलं तर या कलमाखाली आणि या ॲक्टखाली तुम्ही त्याला जेलात टाकाल. मग आपला जो मूलभूत हक्क आहे आंदोलन करण्याचा त्याला तिथे छेद जात आहे. आम्ही काँग्रेस पक्षातर्फे उद्या त्याच्यामुळे आंदोलन करणार आहोत. काँग्रेस पक्षाचा या विधेयकाला कोणताही पाठिंबा नाही. ऑन द कॉन्ट्री काँग्रेस पक्ष या विधेयकाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करणार आहे. अमरावती शहरात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंदे ही खरंच गंभीर समस्या आहे. अशा परिस्थितीत माजी पालकमंत्र्यांनी थेट प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. जनसुरक्षा विधेयकावरूनही त्यांनी सरकारवर टीका केली आहे. आता पोलीस प्रशासन आणि राज्य सरकार यावर काय पावले उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.